नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत उदाहरण नंबर 16. जे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ आजच पाहत असतील तर त्यांना माझी कृपया विनंती आहे की त्यांनी यापूर्वीचे व्हिडिओ अगोदर बघून घ्यावे. चला तर करूया सुरुवात. काही मुले विद्यार्थी आहेत, सर्व अभिनेते मूर्ख आहेत, सर्व मुले अभिनेते आहेत. अनुमानामध्ये सर्वत्र काय दिसत आहेत? विद्यार्थी मूर्ख, विद्यार्थी मूर्ख, विद्यार्थी मूर्ख. म्हणजे या दोघांना जोडायचं आहे. किंवा अगोदर एका विधानामध्ये आहेत का? नाही. मग आपल्याला विद्यार्थी आणि मूर्ख जोडायचे आहेत. विद्यार्थी पहिल्या विधानामध्ये, मूर्ख दुसऱ्या विधानामध्ये. पण या दोन विधानामध्ये कॉमन घटक नाहीये, कारण इथं आहे मुले, इथं आहे अभिनेते. मग अशा वेळेस काय करायचं? हे जे मुले आहेत हे तिसऱ्या विधानातील सर्व मुले याने कॅन्सल होतात. सर्व मुले म्हणजे 100, कमीत कमी एक घटक असला पाहिजे 100. म्हणजे हे सर्व मुले आणि हे काही मुले कॅन्सल होतात. त्यानंतर इथे सर्व अभिनेते 100 आहेत आणि हे काही अभिनेते कॅन्सल होतात. मग आता या अनुमानासाठी आपण किती विधान जोडले? 3. तिन्ही कसे आहेत? पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह पासून पॉझिटिव्हच बनणार. ठीक आहे. आता विद्यार्थी किती आहेत? पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50 आणि मूर्ख सुद्धा किती आहेत? 50. काही मुळे विद्यार्थी 50, पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50. म्हणजे पहिलं अनुमान येथे बरोबर आहे. दुसऱ्या अनुमानामध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी किती आहे झाले इथे? 100. पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50. पण आपल्याकडे विद्यार्थी किती आहेत? 50च आहेत. म्हणजे हे विधान, हे अनुमान इथे चुकलं. आता हे जे अनुमान आहे हे कसं आहे? निगेटिव्ह. परंतु आपल्याला सर्व अनुमान कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह. म्हणून हे सुद्धा इथे चुकलेलं आहे. अनुमानामध्ये पुस्तके पेन सर्वत्र आपल्याला पुस्तक आणि पेन जोडायचं आहे. मग पुस्तक आहे पहिल्या विधानामध्ये, पेन आहे दुसऱ्या विधानामध्ये. एक विधान आहे पॉझिटिव्ह आणि दुसरं विधान आहे निगेटिव्ह. आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जर जोडलं तर त्यापासून बनणारे सर्व विधान हे कसे असतात? निगेटिव्ह असतात. मग यामध्ये कॉमन घटक कोणता आहे बघा? इथं आहे पुस्तके, इथे पेन, वह्या. मग इथे वह्या किती आहेत? 50. एकही मुळे वही झाली 100. म्हणजे कमीत कमी एक 100 आहे, कॅन्सल होते. आता पुस्तके इथे आहेत 100 आणि निगेटिव्ह मधील दुसरा घटक सुद्धा असतो 100. आता सर्व अनुमान निगेटिव्ह पाहिजेत. हे पॉझिटिव्ह आहे, हे पण पॉझिटिव्ह आहे, हे पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे तिन्ही अनुमान इथे चुकले. आता हे निगेटिव्ह आहे, हे येऊ शकते. सर्वमुळे पुस्तके 100, निगेटिव्ह मध्ये दुसरा घटक 100. म्हणजे हे अनुमान या ठिकाणी बरोबर आहे. अनुमानामध्ये पुस्तक पेन, पेन पुस्तक यांना जोडायचे. आता एक विधान इथे पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह आहे. दोघांपासून बनणारे सर्व अनुमान हे कसे येतात? निगेटिव्हच येतील. मग यामध्ये कॉमन घटक कोणता आहे? वह्या. एकही मुळे वही झाली 100. म्हणजे हा कॉमन घटक कॅन्सल होतो. पुस्तके 100, निगेटिव्ह मधील दुसरा घटक म्हणजे पेन सुद्धा आले इथे 100. सर्व निगेटिव्ह पाहिजेत. मग हे पॉझिटिव्ह आहे, हे या ठिकाणी चुकणार. एकही मुळे पुस्तक झाले 100. आता जर दोन्ही घटक 100 असतील तर अनुमान चेक करायची गरज नाही, कारण 100चं एक तर 50 होईल किंवा 100च राहील. या ठिकाणी बरोबर आहे. एकही मुळे पेन 100 नाही, निगेटिव्ह मध्ये दुसरा घटक 100 बरोबर. काही मुळे पुस्तके 50, निगेटिव्ह मध्ये दुसरा घटक 100 हे सुद्धा बरोबर आहे. अनुमानामध्ये जर बघितलं आपण तर कार रेल्वे, रेल्वे कार, कार रेल्वे. म्हणजे या दोन शब्दांना आपल्याला जोडायचे, कोणतेही एकाच विधानामध्ये नाही. मग कार आहे इथे पहिल्या विधानामध्ये, पहिलं विधान आहे निगेटिव्ह. रेल्वे दुसऱ्या विधानामध्ये, हे सुद्धा आहे निगेटिव्ह. पण जेव्हा दोन निगेटिव्ह वाक्य जोडले जातील किंवा दोन निगेटिव्ह विधाने जोडली जातील तेव्हा त्यापासून एकही अनुमान बरोबर येत नाही. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह. बघा, जेव्हा आपण दोन पॉझिटिव्ह विधान जोडतो तेव्हा त्यापासून बनणारे सर्व अनुमान कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह पाहिजे. जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल त्यापासून बनणारे अनुमान हे कसे येतात? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पासून सर्व अनुमान येतात निगेटिव्ह. पण जेव्हा दोन निगेटिव्ह असतील तेव्हा एकही त्यापासून अनुमान बनत नाही. म्हणजे हे तिन्ही या ठिकाणी रॉंग आहेत किंवा चुकीचे. धन्यवाद.